नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आज मी तुम्हाला रक्षाबंधन राखी पौर्णिमेची स्पेशल वेज थाळी दाखवते आहे. त्याच्यामध्ये मी आज पनीर बनवणार आहे. पनीर पाव किलो घेतलेला आहे. मसाला करण्यासाठी कांदा, टोमॅटो, काजू, लसूण आणि अद्रक. आता मी ह्याच्यामध्ये एक पळी तेल घातले आहे. कांदा मी खरपूस भाजून घेते आहे. सॅलो फ्राय करते आहे. सॅलो फ्राय करायला ठेवला आहे. आपल्याला झटपट थाळी करायची आहे. इकडे मी दूध तापत ठेवले आहे खिरीसाठी. शेवयांची खीर करणार आहे. आणि बाजूला मी आपला वेळ वाचवण्यासाठी डाळ शिजायला टाकते आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो घालते आहे. इकडे माझा कांदा सॅलो फ्राय होतोय. इथे मी तुरीच्या वरणाचा कुकर लावले आणि इकडे शेवयांची मी खीर करणार आहे. दूध आता तापले आहे. एकीकडे मी वडे पण तयार करणार आहे. वड्यांसाठी मी चण्याची डाळ, हिरवी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हे घेतलं आहे. त्याला मी सैरभैर करून जास्त बारीक नाही, जाडसर करणार आहे. मिक्सरमधून मी भरडून काढत आहे. त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या पण टाकते, लसूणही घेते, हळद, आणि 1 चमचा मीठ घेते. थोडेसे जिरे घेते. इकडे सैरभैर मी डाळ वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही अखंड डाळ थोडी ठेवली होती, तीही घालायची, कारण की मग ते वडे खाताना अखंड डाळ छान लागते. आता इकडे कांदा हे झालाय. त्यामध्ये मी आता टोमॅटो सुद्धा थोडा परतून घेणार आहे. तसेच अद्रक पण तिथेच टाकणार, लसूण पण आणि काजू पण. इकडे आता ही माझी डाळ पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडी अखंड डाळ ठेवली आहे. इकडे माझा कांदाही चांगला लाल झाला आहे, परतून झाला आहे. सगळं साहित्य काजू, अद्रक, लसूण आणि टोमॅटो. आता मी पुरी करण्यासाठी हे करते आहे, पीठ मळते आहे पुऱ्या होण्यासाठी. आणि हे पीठ मळून झाल्यावर ते थोडंसं घट्टच करणार आहे. चपाती पुरीचे पीठ हे मी असे छानपैकी मळून घेतले आहे. बघा, घट्ट, थोडं घट्ट, चपातीपेक्षा थोडा घट्ट, ह्या प्रकारे त्याला मी थोडं आता झाकून ठेवते आहे. इकडे आता मी तयारी खिरीची करत आहे. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट थोडे टाकणार आहे आणि खरपूस भाजून घेते. हे झाल्यानंतर मग त्याच तुपामध्ये मी आता शेवई परतून घेते. शेवयांना छान रंग आला आहे. खरपूस भाजून घेतले आणि त्यातच मी आता दूध टाकते आहे खिरीसाठी. यामध्ये आता मी साखर, तुम्हाला जशी पैताची पाहिजे तशी साखर घाला, ड्रायफ्रूट, थोडी वेलची आणि केशर भिजवून ठेवले होते ते. आता ते चांगले फिरवून घेते. इकडे मी तांदूळ सुद्धा भातासाठी भिजत ठेवले आहेत. एकीकडे मी आता बटाटे पण करणार आहे. बटाट्यांच्या भाजीसाठी त्याला कुकर लावते आहे. इकडे आता मी पनीरच्या कालवण्यासाठी पण मी तयारी करते आहे. पनीरची भाजी करण्यासाठी मी
2 पळी तेल घालते आहे आणि हा पनीरचा मसाला तेल सुटेपर्यंत मी करत आहे. आता मी हे छान फिरवून घेतलं आहे आणि खरपूस भाजूनही झाले आहे. त्यामध्ये आता मी धने जिऱ्याची पावडर, लाल तिखट, मीठ आणि हळद पण फ्राय करायचं आहे. आता हे ह्याच्यामध्ये मिक्सर धुवून पाणी टाकते आहे. थोडीशी ग्रेव्ही तयार होईल. ते पनीरला छान तेल सुटले आहे. त्यात मी ही कसुरी मेथी सुद्धा घालत आहे. मध्यम आकाराचे कापले आहे. त्यामध्ये आता मी सोडते आहे. पर्यंत शिजवून घ्यायचे आहे. या 1 वाटी तांदूळ घेतले होते. आता मी ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकते. इथे पनीरची भाजी छानपैकी झाली आहे. त्यात मी आता बटर घालते आहे आणि त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे. ते छान पनीरची भाजी झाली आणि त्याला मी बटाटे उकडून घेतले आहे. त्याचे काप पण केले आहे. आता बटाट्याची भाजीची तयारी करते. राईस टाकते. मिरच्या तेलात परतून घ्यायचं. वाफ काढून घ्यायची. त्यात मी कोथिंबीर टाकते. आपली बटाट्याची भाजी तयार. मी आता डाळीला फोडणी देत आहे आणि मीठ घालून हळद, हिंग, मीठ आणि टाकलं आहे. आता लसूण तडतडलं की कढीपत्ता. थोडी कोथिंबीर टाकूया आणि एक उकळी करूया. वर आले आहेत आणि चांगले स्लोवर मी तळून घेतले आहेत. पुऱ्या लाटून घेत आहोत आणि त्याही स्लोवर तळून घेणार आहोत. दाबून छान टमटमीत फुगली आहे पुरी. अशी ही माझी झाली तयार रक्षाबंधन राखी पौर्णिमा स्पेशल थाळी.
तुम्ही सगळं पूर्वनियोजन केलं तर अधिक लवकर तयार होते ही थाळी. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा. झटपट राखी पौर्णिमेची स्पेशल थाळी. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.